शिवसेना भाजपा या युतीच्या वतीनं आज शेवटच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला नगर परिषद हातगावच्या निवडणुकीचे फॉर्म आज दाखल करण्यात आलेले आहेत आणि जे फॉर्म्युला स्टेट लेवलला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणेच जिथं स्थानिक आमदार ज्या पक्षाचा त्याचप्रमाणे आम्ही 25% जागा भाजपाच्या मंडळीला दिलेल्या आहेत आणि 75% जागा आमच्याकडे आहेत म्हणजे आणि अध्यक्षपदाचा उमेदवार सुद्धा आमच्याकडे आहे आणि सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा प्रमुख किशोरजी देशमुख साहेब यांच्या वतीनं आम्ही हदगाव तालुक्यामध्ये नगर परिषद हदगावची युती करूनच आज फॉर्म भरलेले आहे. आमच्या वानखेडे ताईला अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली आहे. नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, परंतु ही महायुतीची जरी राज्यात सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही ठिकाणी युती झालेली आहे, काही ठिकाणी नाही झालेली आहे. शेवटी तिथल्या कार्यकर्त्याच्या याच्यावरच युतीचं ठरलेलं आहे आणि कार्यकर्त्याला जर करायची नसेल तर काही ठिकाणी केलेली नाही, काही ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळं सगळीकडेच झाली असं म्हणता येणार नाही, काही ठिकाणी झालेली आहे. बिघाडी सांगता येणार नाही, पण शेवटी कार्यकर्त्यावर अवलंबून आहे ना. कार्यकर्त्याला जर लढायचंच असेल तर मग आता एकंदरीत या निवडणुकीमध्ये विकासाचे म्हणजे आपणाला सर्वांना माहित आहे या शहराची परिस्थिती गेल्या 10 वर्षापासून अतिशय भकास झालेली आहे. या शहरासाठी मी 1 वर्षापासून 3-4 वेगवेगळे प्लॅन बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये 185 कोटी रुपयाची अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था, मला विस्तारीकरणासाठी विखे पाटील साहेबांकडून जलसंपदाची जमीन सुद्धा दान म्हणून घेतली 17 इकडं कोठा रस्त्याला. त्याच्यानंतर पूर्ण कॉन्क्रिटीकरण, पहिले ड्रेनेजची व्यवस्था अंडरग्राउंड, त्याच्यानंतर कॉन्क्रिटीकरण. बाजूलाच जवळजवळ 6-7 एकर जमीन होती गायरान, भदंत टेकडी म्हणून आहे एक तामसा रोडवर, त्या ठिकाणी आम्ही 14 एकर जमीन मोजून घेतली आणि गायरान जमीन आज भदंत टेकडीच्या या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी आम्ही केली. जवळजवळ पहिला तर 250 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट होता. इगतपुरीच्या धर्तीवर मेडिटेशन सेंटर आणि सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्टॅच्यू आणि भगवान गौतम बुद्धाची सुद्धा एक ध्यान केंद्र, आतमध्ये अभ्यासिका,